आज आपण बनवणार आहे कोथिंबीर वडी। ते आपल्याला कोथिंबीर घ्यायची, त्याच्या काड्या बिलकुल नाही घ्यायच्या, नुसते पानं पानं घ्यायचे, अगदी बारीक कट करून घ्यायची कोथिंबीर। कोथिंबीर कट झाली की स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची। छान कोथिंबीर धुवून घेतली आहे, धुवून पाणी निघून गेलं तिचं, बारीक बारीक कापली ती। एक बाउल घ्यायचं आहे, ही कोथिंबीर आहे ना 2 बाउल आहे, तर 2 बाउलला 1 बाउल चण्याच्या डाळीचं पीठ घ्यायचं, 1 बाउल भरून चण्याच्या डाळीचं पीठ घ्यायचं। पिठामध्ये कच्चे मसाले टाकून घ्यायचे आहेत। ओवा घेतलाय 1 चमच, तो थोडा असा चोळून घ्यायचा आहे हातावरती। जिरी घ्यायची 1 चमच, आणि व्हाईट कलरचे तीळ घ्यायचे आहेत 2 चमच। लाल मिरची पावडर घ्यायची आहे 1 चमच, आणि मीठ घ्यायचं आहे 1 चमच। त्यात पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे, छान पेस्ट करून घ्यायची त्याची पातळ। गुठळ्या नाही राहू द्यायच्या त्याच्यात। पूर्ण गठळ्या मोडून घ्यायच्या आहेत। आता बॅटर मध्ये ना लसणाची पेस्ट टाकायची 2 चमचे, छान मिक्स करून घ्यायचं आहे। अजून थोडं पातळ करायचं आहे आपल्याला। आता आपल्याला गॅस चालू करून घ्यायचा आहे, गॅसवरती कढई ठेवून घ्यायची। कढईमध्ये तेल टाकायचं आहे, तेल गरम झालं की थोडंसं जिरे टाकायचं आहे त्याच्यात। जिरी तडतडायला लागली, जिरी तडतडल्यानंतर आपण हे मिक्स केलेलं बॅटर तेलात घालायचं आहे, आणि गॅस बारीक करायचं आहे, छान हलवून घ्यायचं आहे। आणि त्यात आपण धुतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। कोथिंबीर घातल्याच्या नंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे।
अजून थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान 15 मिनिटं शिजू द्यायचं आहे. एक वेळा हलवून घ्यायचं आहे. हलवल्याच्या नंतर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि शिजू द्यायचं छान गोळा होईपर्यंत. आता आपल्याला आपलं बॅटर चेक करायचं आहे. बॅटर छान झालाय. आता गॅस बंद करायचा आहे आणि परत 10 मिनिटं असंच झाकून ठेवायचे बंद गॅसवरती, म्हणजे ते थोडं थंड पण होईल. गॅस मी बंद करते. आपल्याला एक चौकोनी भांडं घ्यायचं आहे आणि त्याला आहे ना सगळ्या साईडने तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून झालं. आपलं बॅटर पण गार झालंय. तर बॅटर त्यात टाकून घ्यायचं. छान एकसारखं ते पसरून घ्यायचं. हाताला भाजणार नाही याची काळजी घ्यायची, नाहीतर मग ना वाटीला तेल लावून घ्यायचं आहे खालच्या साईडने आणि त्याच्याने प्लेन करून घ्यायचं आपल्याला. आणि वरून तीळ टाकून घ्यायची थोडी. तीळ टाकल्यानंतर थोडंसं वाटीने प्रेस करून घ्यायचं, म्हणजे तीळ चिपकून जाईल त्याला. आणि हे गार होऊ द्यायचं. आपली सेट झाली. आता चारी साईडने कडा काढून घ्यायच्या आहेत ते. आणि चौकोनी कट करून घ्यायचे आहेत. आपल्याला पाहिजे त्या साईजनुसार कट करायचे आहे. या साईज मध्ये कट करून घ्यायच्या आपल्याला वड्या. ह्या आता डीप फ्राय करून घ्यायच्या आहे. आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. आता गॅस पेटून घ्यायचा
तेल टाकून घ्यायचं आहे. तेल आपलं गरम झालंय. आता त्यात वडी टाकून घ्यायची. एक साइडने छान आपल्या वड्या तळल्या गेलेल्या आहेत. आता उलट्या करून घ्यायच्या आहेत आपण त्या वड्या. आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत. छान कलर आलेला आहे त्याला. आता आपण वडी काढून घ्यायची. आपल्या वड्या तयार झाल्या आहेत. तोडून दाखवते मी एक. वरून क्रिस्पी आणि मधून एकदम मऊ लुसलुशीत. आपली वडी किती क्रिस्पी झाली आहे. वरून एकदम क्रिस्पी आहे आणि मधून एकदम सॉफ्ट आहे.